श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आता लवकरच येत आहे दिवाळी, ज्याची आपण वर्षभर वाट बघतो। दिवाळी असो, गणपती असो, या सणांची आपण वर्षभर वाट बघतो आणि आपण अतिशय उत्साहाने ते सण साजरे सुद्धा करतो। गणपती उत्सव जसा आपण साजरा केला तसा दिवाळी उत्सव सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे। मात्र ज्यांच्या घरात एक वर्षामध्ये कुणी या गेलेला आहे, अगदी जवळचे नातेवाईक, त्यांनी दिवाळी एकदम घरातल्या घरात करावी। फराळाचे पदार्थ करू नयेत, फक्त लक्ष्मीपूजन करावे आणि तुळशीपाशी एकच पणती लावावी। कारण असे प्रश्न येतात, या वर्षात तुमच्या जवळचं, तुमच्या आडनावाचं कुणी गेलं असेल तर तुम्हाला हे वर्ष दिवाळी करायची नाहीये। फक्त उत्सव असतो, कारण तो साजरा करायचा नाहीये। फक्त एक पणती तुळशीपाशी रोज लावा आणि लक्ष्मीपूजन अगदी छोट्याशा पद्धतीने साजरे करा। आता ज्यांना त्या दिवशी पिरियड येईल त्यांनी घरातल्या कुणाकडूनही लक्ष्मीपूजन करून घ्या। पिरियड असेल किंवा सुतक असेल तर कुणाकडून तरी करून घ्या। मात्र त्या दिवशी थोडंसं लक्ष्मीपूजन, अगदी साध्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करावं हे यावर्षी मी दाखवणार आहे। कारण केंद्राप्रमाणे कसं करावं हे अनेक जण दाखवतात, पण प्रत्येकाला एवढी मोठी मांडणी जमतेच असं नाही। त्यामुळे अगदी साध्या पद्धतीनं लक्ष्मीपूजन कसं करावं हे यावर्षी मी दाखवणार आहे। तर लक्षात घ्या, लक्ष्मीपूजन म्हटलं की आपल्याला लक्ष्मीचे आवाहन करायचे असते, आपल्याला लक्ष्मीचे स्वागत करायचे असते, लक्ष्मीला बोलवायचे असते। लक्ष्मी इतकी चंचला देवी आहे की ती आत्ता इथे तर उद्या तिथे असते, म्हणून तिला सांभाळून ठेवणे, आपल्या घरी तिला स्थिरस्थावर करणे आपले काम असते। लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी, अवदसा ज्याला म्हणतात, ती मात्र कोणत्याही घरात कधीही घुसते। जिथे अस्वच्छता, जिथे घाण, जिथे नकारात्मकता, जिथे घरातल्या स्त्रीला बोलले जाते, जिथे घरातल्या स्त्रीचा अपमान होतो किंवा ज्या घरामध्ये खूप जास्त घाण वास असतो, घाण असते, तिथे माता अलक्ष्मी, म्हणजे माता नाही म्हटलं पाहिजे तरीही शेवटी ती लक्ष्मीची बहीण आहे, तिथे अलक्ष्मीचा प्रवेश होतो। म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर दिवाळीमध्ये काही वस्तू घरामध्ये नको आहेत आपल्याला, त्या कोणत्या कोणत्या आहेत तेच आपल्याला बघायचं आहे। आता दिवाळीची साफसफाई म्हटलं की सुरुवात होते आपले घर झाडण्यापासून। सगळ्यात आधी घर स्वच्छ झाडून घ्या। दारं, खिडक्या, जाळ्या, जळमटे वरची सगळी कुठे जिथे दिसतील ते, फॅन सगळे पुसून घ्या, स्वच्छ फॅन पुसून घ्या। आरो असेल आरो स्वच्छ पुसून घ्या। फ्रीज आतून बाहेरून स्वच्छ पुसून घ्या। तुमच्या किचनच्या खिडक्या, या आपल्या दाराच्या खिडक्यांच्या मधली घाण असती ती पुसून घ्या। ज्याच्या कड्यांचा आवाज वगैरे येत असेल, एखाद्या कडीला बघा आवाज येतो, तर तो आवाज न येण्यासाठी तेल सोडून घ्या। कडी जर गंजली असेल, म्हणजे आपण दाराला लावतो ते लॉक किंवा कडी जर गंजले असेल तर ते दुरुस्त करून घ्या। घरातल्या जर भिंतींना भेगा पडल्या असतील तर त्या तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत। तुमचं जर स्वतःचं घर असेल आणि तुम्ही जर रंग तुमच्या घराचा उडाला असेल तर दिवाळीच्या आधी घराला रंग अवश्य देऊन घ्या। घराला रंग दिल्यामुळे सुद्धा घरात प्रसन्नता येते, पॉझिटिव्हपणा येतो आणि घरात आपल्याला अत्यंत जास्त फ्रेश वाटतं। घरातल्या साफसफाईप्रमाणे आपल्याला फरशा देखील आत्तापासूनच आपण जी सेवा करणार आहोत, 24 तारखेपासून रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे आणि गोमूत्र पाण्यात टाकून रोज फरशी पुसून घ्यायची आहे। आपल्या घरात जी काही अलक्ष्मी कान्या कोपऱ्यात कुठेही आहे ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहे। माता अलक्ष्मीला घरातून काढून लक्ष्मी मातेला आपल्याला घरामध्ये बोलवायचं आहे। तर यासाठी आता ही झाली झाडझुडीची स्वच्छता। त्यानंतर बघा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तपासायचं आहे आपलं घड्याळ। घड्याळ मागे आहे का, घड्याळ पुढे आहे का, घड्याळ बंद आहे का, घरात एखादं तुटकं जुनं जे न वापरातलं घड्याळ आहे का ते बघायचं आहे। कारण घड्याळ आपल्या आयुष्याची वेळ ठरवते असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे घरात चुकून, म्हणजे भिंतीवरच नुसतं नाही बघायचं, तर कुठं ड्रॉवर मध्ये कुठं चुकून तुमचं एखादं बिघडलेलं तुटकं फुटकं घड्याळ आहे का ते पहिल्यांदा बघायचं आहे आणि ते डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे। दुरुस्त होत असेल तर दुरुस्त करून आणायचे आहे, मात्र चालू नसलेले घड्याळ तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाहीये। त्याचप्रमाणे चार्जर बघा, अत्यंत जुने ज्याच्या आता त्या गोल पिना बंद पण झाल्यात असे चार्जर, असे हेडफोन सुद्धा काही घरातनं असे ढीगच्या ढीग असतात, त्याचा गुंता झालेला असतो, मी स्वतः पाहिलेला आहे। अशा घरामध्ये तिथे राहूचा वास असतो, त्यामुळे अशा ठिकाणच्या वस्तू लगेच काढा,
बाहेर काढून टाका. जे वापरत नाहीये ते सगळं बाहेर काढून टाका. फक्त वापरातल्या वस्तू घरामध्ये ठेवा. जुन्या कॅसेट, जुन्या रेकॉर्डिंग काही असतील, जुने कागदपत्र, आता समजा तुमचे कुणी घरातलं कुणी गेले आणि त्यांचे दवाखान्याचे कागदपत्र आहेत, तुमचे लहानपणीचे उगाचच ठेवलेले कागदपत्र आहेत, ज्याचा आता त्या जुन्या बिलांचा किंवा जुन्या दवाखान्याच्या, जास्त करून दवाखान्याच्या कागदपत्रांचा जो उपयोग नाहीये ते बाहेर फेका. कारण त्यातून आपल्या घराच्या मागे दवाखाना लागतो. जुनी औषधे, एक्सपायरी डेटची औषधे, किंवा तुमच्या लक्षात पण नाहीयेत की डॉक्टरांनी कशाला दिली आहेत ती औषधे, ताबडतोब टाकून द्या. किंवा एखाद्या आपल्या झाडांना घातली तर झाडांना त्याच्यापासून खत मिळतं. औषधांची ज्या पुड्या, म्हणजे पातळ औषध नाही बरं का, जे गोळ्या असतात त्या गोळ्या तुम्ही झाडांना घाला. झाडांना चांगलं खत मिळतं, झाडांना वाढ होते. त्यामुळे या ज्या गोळ्या आहेत, औषधे आहेत, जुनी बिलं आहेत, या सगळ्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. तुमच्या घरामधले नळ कुठं टिपकत असले तर ते नळ तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहेत. रोज एक घागर किंवा कळशी किंवा माठ घरामध्ये 24 तास भरून ठेवायचा आहे. कधीही तो मोकळा होऊन द्यायचा नाहीये. त्याचप्रमाणे साखर, तांदूळ या 3 गोष्टी बघा, लक्षात ठेवा. साखर, तांदूळ, पीठ आणि मीठ या 4 गोष्टी दिवाळीला किचन मध्ये भरपूर प्रमाणात असल्याचं पाहिजेत. ज्या दिवशी तुम्हाला सांगते लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी सकाळी जाऊन तुम्हाला मीठ भरपूर प्रमाणात, तांदूळ म्हणजे 10-20 किलो, 5 किलो जितके तुम्हाला लागतात, तांदूळ, गहू असं साहित्य भरपूर जाऊन घेऊन यायचं. आणि साखर बघा, तुमच्या घरामध्ये वर्षभर कशाची कमी पडते का? सांगितलेल्या गोष्टी साखर, मीठ, तांदूळ आणि गहू या एवढ्या गोष्टी घरामध्ये त्या दिवशी आल्याच पाहिजेत. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असते त्या दिवशी सकाळी जाऊन या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि त्याची पूजा लक्ष्मीपूजन मध्ये करायची आहे. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि ते धान्य नंतर तुम्हाला वापरायचे आहे. आता हे झालं स्वच्छते बाबतीतचं. आता पडदे, गाद्या हे सगळं तुम्हाला व्हॅक्यूम क्लिनरनं साफ करून घ्यायचं आहे. पडदे धुवायचे आहेत. नवीन बेडशीट जमली तर नवीन आणायची आहेत. पाय पुसणी नवीन जमली नवीन आणायचे आहेत. जुने ब्रश असतील आपले दात घासण्याचे, टॉयलेटचे ब्रश वगैरे हे सगळं बदलायचं आहे. टॉयलेट मधली बादली बदलायची आहे. आपल्या बाथरूम मधल्या बादल्या स्वच्छ घासून पुसून ठेवायच्या आहेत. पाय पुसणी मात्र नवीनच आणायची आहेत. किमान मेन डोअरला नवीन पाय पुसणं आणा. बाकीच्या सगळ्याची नुसती धुवून घ्या. तुमच्या ज्या वस्तू आहेत ना, नको असलेल्या नेलपेंट असतील, वाळलेले नेलपेंट असतील, चुकीचे कानातले म्हणजे तुटलेले कानातले, फुटलेली रबर वगैरे सगळं जे आहे ते सगळं टाकून द्या. थोड्या प्रमाणात नवीन आणा. हळदी कुंकवाचा करंडा स्वच्छ घासून पुसून भरून ठेवा. पणत्या असतील त्या घासून पुसून घ्या. नवीन पणत्या सुद्धा आणून ठेवा. पणत्या कुंभाराकडूनच घ्या, जेणेकरून त्यांना 4 पैसे मदत होईल. पणत्या घेताना बार्गेनिंग करू नका, कारण ती लोक वर्षातून एकदा दोनदाच कमवतात. अजिबात बाबा 50 रुपये डझन सांगितल्यात ना, तुम्ही 70 रुपये देऊन या, पण 40 रुपये करून घेऊ नका. बार्गेनिंग करू नका. लक्ष्मी घेताना पण लक्षात ठेवा, कधीही बार्गेनिंग करू नका. कधीही या चुका आपल्याला करायच्या नाहीये. त्याचप्रमाणे तुम्हाला बेडशीट, पडदे जे काही बदलायचं असेल ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. अत्यंत छोटे मात्र हे सगळे प्रभावी उपाय आहेत. जोपर्यंत लक्ष्मी म्हणजे पूजन होत नाहीये तोपर्यंत घरात रोज एक कापूरदानी किंवा एखाद्या निरांजनामध्ये कापूर लावा. त्यात 5 लवंग घाला आणि घंटी वाजवत घरभर फिरा. कानाकोपऱ्यात फिरा. टॉयलेट बाथरूम सोडून टॉयलेट बाथरूम आजपासून जवळजवळ रोज लक्ष्मीपूजनीपर्यंत रोज स्वच्छ घासा. त्यामध्ये एका काचेच्या बाउलमध्ये तुरटी ठेवा. संडासमध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये तुरटी ठेवा. तुम्हाला बाथरूम यंत्र हवं असेल तर तेही आपल्याकडे आहे. त्याच्यासाठी गुगल पे नंबर सांगते 7757949441. तर तुम्हाला हवा असेल बाथरूम यंत्र तर या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा. ते सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा तुरटी सुद्धा काचेच्या बाउलमध्ये तुरटी ठेवायची आहे आणि ती आठवड्याला बदलायची आहे. तुमचे ब्रश, झाडू हे सगळं तुम्हाला बाथरूम घासायचं, टॉयलेट घासायचं बदलायचं आहे. लक्ष्मीपूजन आहे, सगळ्यात मोठं लक्ष्मी आवाहनाचा दिवस आहे. या सगळ्या गोष्टी करा. तिळाचं तेल आणून ठेवा. वाती आणून ठेवा. या सगळ्या सेवा मनापासून करा. म्हणजे या सगळ्या गोष्टी मनापासून करा. माता लक्ष्मीला तुमच्याकडे यावेच लागेल. गुलाबाचे अत्तर घरामध्ये आणून ठेवा. गुलाबाचा स्प्रे घरामध्ये आणून ठेवा. सुगंधी वातावरण ठेवा. जिथे सुगंध असते तिथे माता लक्ष्मी खेचली जाते असं म्हणतात. त्यामुळे सुगंधी वातावरण आपल्या घरामध्ये ठेवा आणि माता लक्ष्मीला आकर्षित करून द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती.
पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.